कुठे गेलं कुठे बाबा? हा, सापडलं बाबा. खुश. ए मी काय म्हणतो, मी उद्या सकाळी बँकेत जाऊन येतो. कारण काय आहे, लॉकर मध्ये तुझे थोडे दागिने आहेत, काही एफडी रिसीट्स आहेत, ते सगळं बघून येतो. कारण आता आपल्याला घर विकायचं, तर या सगळ्या गोष्टींची सुद्धा काहीतरी व्यवस्था लावावी लागेल ना. हो, ठीक आहे. अरुणा, अगं आता तू अशी खचलीस तर मी कोणाकडे बघू? आणि मला सांग, हा घर विकायचा निर्णय आपण दोघांनी मिळून घेतला होता ना. तू मला हो म्हणालीस ना, मग आता कशाला डोळ्यात पाणी काढतेस? हो, मीच म्हटलं होतं घर विकूया म्हणून. पण हे सगळं इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं. इतकी वर्ष या घरात संसार केला आणि आता एकदम हे घर सोडून जायचं. मला माहिती आहे की आपण आपल्या नेहासाठी हे सगळं करतोय, पण हे पचवणं इतकं सोपं नाहीये हो. मग अशी परांजपे गेले आणि असं वाटलं की सगळंच निसटून गेलंय आपल्या हातातून. आपलं घर, आपली लेक, आपली नात, सगळंच. प्लीज अरुणा, धीर धर, मनाला आवर घाल. अहो, आयुष्यभर मी माझं मन आवरतच बसायचं का? माझ्या मुलीला नेलं यानं माझ्यापासून दूर, तरी मी कशी बशी माझ्या मनाची समजूत घातली. नाही आहे आपल्या नशिबात आई, पण तरीही आपण जगूया. आजूबाजूच्या लोकांवर प्रेम करूया, माया करूया. आणि मग काही वर्षांनी नेहा आली शेजारी राहायला. म्हटलं आपलं नशीब पालटतंय. कधीही नशिबात नसलेलं आई पण देवानी आपल्या ओंजळीत घातलंय. परीचा जन्म झाला तेव्हा तर आपण किती आनंदात होतो. वाटलं की जणू आपल्यालाच नाच झालीये. पण नाही, त्याला माझं सुख बघवतच नाही. म्हणून आता आपल्या लेकीला आणि नातीलाही आपल्यापासून दूर नेतोय तो. तू लेक मानतेस ना तिला, म्हणजे आपण मानतो ना. मग आपल्या लेकीला मदत करताना तिच्या सुखासाठी आपल्या पदरात थोडस दुःख पडलं तर सोसूया की. पण आयुष्यभर आपण एकमेकांना साथ दिली ना. आणि आता पुन्हा एकदा मला तू आणि तुला मीच आहोत ग. पण एकमेकाच्या सोबतीने जगूया, एकमेकांसाठी पुन्हा एकदा. आणि तू मला म्हणतेस ना की मी खूप हट्टी आहे, म्हणतेस की नाही, आणि लहान मुलासारखा वागतो. आता तू मला तुझं लहान मूल समज. ए, परी आली. परी बाळा, ये ग माझी बाळ. दिवसभर फक्त तुझीच वाट बघत होतो आम्ही. कधी एकदा संध्याकाळ होती आणि कधी तुला बघते असं झालं होतं आम्हाला. नेहा, कशी राहिली ग ही तिथे? नीट राहिली काकू, अजिबात त्रास दिला नाही. शाबास परी. बघा, मी तुम्हाला म्हंटल नव्हतं, आपली परी शहाणी आहे अगदी. कसलाही हट्ट करत नाही. काका काकू, आज मी गेम जिंकले हो नाही? हो बाळा, तू गेम जिंकलीस. ये, आता गेम संपला, उद्यापासून तुमच्याकडे राहणार. ये.
परी चल तुझी बॅग भर आधी. परी परी हे बघ, तू जिथे कुठे लपली आहेस ना तिथून बाहेर निघ आधी. परी तू किती हट्ट केला तरी तुला शालिनी काकूंकडे जावं लागणार आहे. परी 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 परी. अहो काकू, परीला पाहिलं? नाही ग. काका, परीला पाहिलं? नाही ग, मी नाही पाहिलं गेला. पाळण्या घरात जायचं नाही म्हणून ही बंडू काकांच्या घरी तर नाही लपली ना? परी परी. काकू काका, परी आली आहे का इथे? परी, मला दिसतंय तू मागे लपलीस. आधी बाहेर ये. ही काय पद्धत झाली का? हा, मला न सांगता कुठे जातेस? आता जर पुन्हा अशी वागली ना तर धपाटा पडेल. रागवू नकोस ग नेहा तिला. आमच्याचकडे आली ना ती, न सांगता दुसऱ्या कोणाकडे नाही ना गेली. मला आज तो गेम नाही खेळायचा आहे. हे बघ, तुला जरी गेम नसेल खेळायचा ना तरी तुला शालिनी काकूंकडे जावं लागेल, कळलं? चल. मला नाही जायचं. आजच्या दिवस राहू दे ना. हो काकू, आज नको उद्या नको म्हणत म्हणत तिला सवय लागेल. ती पुन्हा तिथे जाणारच नाही. अगं हो, पण मग नीट समजावून सांग ना तिला. असं ओरडू नकोस ग, लहान आहे अजून ती. अहो काका, सकाळपासून समजवतीये तिला पण ऐकतच नाहीये. हट्ट धरून बसली मला नाही जायचंय म्हणून. आणि आता काही ती लहान राहिलेली नाहीये. जशी मोठी होतीये ना तसा तिचा हट्टीपणा वाढत चाललाय. परी हे बघ, गेम एकदा खेळून नाही चालणार. तुला रोज रोज खेळावा लागेल तरच तुला सायकल मिळेल. मला नकोय सायकल. सायकल नको असेल ना तरी तुला शालिनी काकूंकडे जावं लागेल. बस चल चल. अरे चल म्हणजे चल. असं काय करतेस? मला नाही जायचंय. नाही, मला नाही जायचंय. नाही जायचंय. मला नाही जायचंय. मला बंडू काकूकडे जायचंय. नाही, मला नाही चल परी. जायचंय. मला नाही जायचंय. मला नाही जायचंय. मला नाही जायचंय. मला नाही जायचंय. मला काका काकूंकडे जायचंय. मला किती रडली ना तरी तुला जावं लागेल. चल. मला नाही जायचंय. नेहा असं नको करूस ग. काकू राहू द्या, आत्ता रडेल नंतर राहील तिने. चल. अगं पण मला तुम्ही जा नाही काकू. जायचंय. चल. मला